1 लाखाची पैज गेली 11 लाखांवर. हिंदू मुस्लिम मुद्दा सोडा, निवडणूक जिंकून दाखवा. राऊतांचं फडणवीसांना आव्हान. 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे. मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी फडणवीसांनी ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलल्यास चक्क बक्षीस देण्याचं जाहीर केलं. अशातच 1000 रुपयांपासून सुरू झालेली ही पैज आता 11 लाखांच्या बक्षिसावर पोहोचली आहे. हिंदू मुस्लिम मुद्द्यांचा आधार न घेता भाजपनं एखादी निवडणूक लढून दाखवावी आणि 11 लाख रुपये घेऊन जावेत, असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय. उद्धव साहेबांचे 1 लाख रुपये आणि अधिक माझे 5 लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात. त्यांना जर अमाऊंट वाढवायची असेल तर ती मी वाढवायला 11 लाखही करायला आहे. उद्धवजींचे 1 लाख आणि माझे 10 लाख पकडा. चला वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा जी उद्धव साहेब सांगतायत, अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही. हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्यांनी स्वीकारायला पाहिजे. दरम्यान याआधी फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनीही 1 लाखांच्या बक्षिसाचा आकडा जाहीर केला होता. विकासाऐवजी भाजप धार्मिक तेढ निर्माण करण्यातच धन्यता मानत असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत. त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे. मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे. मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय. मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. लगेच त्यांना मला 1 लाख रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी. त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1 लाख रुपये घेऊन या. लाडक्या बहिणींना दिल. मुंबईतल्या राजकारणामध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांशिवाय मुंबई महापालिकेत विजयाचं गणित आखणं राजकीय पक्षांपुढचं मोठं आव्हान ठरणार आहे. मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 20% आसपास आहे. महानगरपालिकेतील 227 जागांपैकी सुमारे 45 जागांवर मुस्लिम मतदार उमेदवारांचा जय पराजय निश्चित करतात. त्यापैकी 30 ठिकाणी मुस्लिमांची मतं निर्णायक आहेत. 2017ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. यंदाही 68 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना धार्मिक ध्रुवीकरणातून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेल्या या पैजेत आता कोण जिंकणार हे मतदारच ठरवणार आहेत. विकासाच्या मुद्द्याला बगल देऊन धार्मिक, भाषिक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मतदार कशी चपराक लगावतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.